पथ विभागासाठी 40 कोटी, पाणी आणि मलनिस्सारण प्रकल्पासाठी 5.25 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी 2.5 कोटी अशा प्रकारच्या सुमारे 70 कामांसाठी 57.5 कोटीहून अधिक कामांना स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्या अध्यक्षपदाची मुदत येत्या शुक्रवारी अर्थात 28 तारखेला संपत आहे। या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत विविध प्रकल्पांना मान्यता देण्यात आली। फुरसुंगी ग्रामस्थांच्या मागणीवरून तेथील रस्त्याच्या कामासाठी 69 लाख रुपये मंजूर करण्यात आले। घनकचरा व्यवस्थापनाच्या 4 कामांसाठी 2.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। 3 व्हेइकल डेपोसाठी 1 कोटी 55 लाख, कोठी विभागासाठी 1 कोटी 88 लाख, आरोग्य विभागासाठी 1 कोटी 5 लाख, भवन विभागाच्या विविध कामांसाठी 4 कोटी 78 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सीसीटीव्ही कॅमेरे तसेच महापालिकेच्या इतर कामांसाठी खणण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या सुमारे 35 किलोमीटरच्या डांबरीकरणासाठी 3 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे। सध्या खणण्यात येत असलेले रस्ते प्रामुख्याने सीसीटीव्ही तसेच महापालिकेच्या इतर विकास कामांसाठी खणण्यात येत आहेत। या काळात इतर कंपन्यांनी परवानगी मागितल्यास तातडीने देऊन काम पूर्ण करून घेण्यात येईल, त्यानंतर डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे तांबे यांनी सांगितले। नेहरू स्टेडियम मधील मैदान तसेच 21 खोल्यांच्या डागडुजीसाठी तब्बल 3 कोटी 19 लाख रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली। केवळ खोल्यांची डागडुजी आणि मैदानासाठी हा खर्च होणार आहे। गेल्या महिन्यात आसन व्यवस्था वाढविण्याबरोबरच मैदानाच्या कामासाठी 2.25 कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव आला होता, त्यावेळी तो रद्द करण्यात आला। मात्र एका महिन्यात जास्त खर्चाचा या प्रस्तावात आसन व्यवस्था वाढविण्याच्या कामाला फाटा देण्यात आला आहे।